आले आले. लक्ष्मी, अगं मी आपलं बेल वाजवतोय, नंतर मला कळलं की दरवाजा उघडाच होता. काय ग? हा. अय्या, भाजी आणली तुम्ही? हो अगं, जाताना मला छानपैकी ताजी भाजी दिसली. म्हटलं सिंचनाला आता सगळं ताजं खायचं ना, म्हणून मुद्दाम घेऊन आलो अगं. बरं झालं आणलं. हो. नाही म्हणजे मी जाणारच होते आज बाजारात ताजी भाजी आणायला. तू गेलीस काय? हे काय लक्ष्मी, अगं इतकी छान तयार झाली आहेस तू, आणि साफसफाई काय करतेस? अहो काय झालं ते मुलं अजून तयार नाही ना, माझी पटकन तयारी झाली. म्हटलं काय करायचं बसून, तर साफसफाई करू. घरी करतेच की मी. आणि काय ते सिंचनाला ना जराशी धूळ असेल ना तर शिंका यायला सुरुवात होते, म्हणून मी. लक्ष्मी, सगळं ठीक आहे ना? हा हो, ठीक नसायला काय झालं? तुम्ही बसा ना. तुम्ही चहा घेणार का? मी चहा आणते, थांबा. लक्ष्मी, खरंच सांग काय झालंय नक्की? आल्यापासून बघतोय तू नजर चोरतीयस, माझ्याकडे पाहत नाहीयेस. काय लपवतेस तू, सांग मला. नाही लपवत नाही. अहो ते गाडी पाटलांनी महाशिवरात्रीच्या पूजेला गावातल्या सगळ्यांना आमंत्रण दिले. म्हणजे माझ्या माहेरी पण दिलं असणार. दादा वहिनी आले तर असं होणार नाही की ते आप्पांना घेऊन येणार नाही. इतक्या वर्षांनी आप्पांना समोर बघितल्यावर काय होईल या कल्पनेने जीव घाबरतोय. काय बोलणार मी? ते काय म्हणतील? कसं तरी होतंय विचाराने. तू असा अजिबात विचार करू नकोस अगं, वाईट विचार मनात आणूच नकोस. आजचा दिवस खूप चांगला आहे. आज काहीही वाईट घडणार नाही. आज फक्त चांगलंच घडणार आहे. आज महाशिवरात्र आहे ना, मग आजच्या दिवशी फक्त सकारात्मक विचारच करायचे. कळलं? एक मिनिट. तुम्ही आजही गजर आणायला विसरला नाही. कसा विसरेन लक्ष्मी? माझी खात्री होती महाशिवरात्र म्हटल्यावर तू अगदी छान तयार तर होणार, पण मी आणलेला गजरा माळेपर्यंत माझ्या लक्ष्मीचं सौंदर्य पूर्ण कसं होईल? हो ना? माझे सारे सोहळे तुझ्यासाठी, पारिजातातला गंध तू अंगणी, दागिना तू गळा, हो खरा तन्मणी. आत्ता माझा दिवस सुरू झाला. कशा जुळल्या गाठी, माझे सारे सोहळे तुझ्या. ओप सॉरी, जरा चुकीच्या वेळेतच आले. मी नंतर येते. नाही नाही, अगं 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 सावकाश. सिंचना बाळा, या अवस्थेत असं इतकी पटपट हालचाली करू नये ग. सांभाळ ग. तेच ना, कसली घाई आहे तुला? काय काय करतेस? मी काय करू? तुझ्या आई बाबांचा रोमॅन्सच संपत नाहीये. लक्ष्मी, मी खाली जातो आणि आपल्याकरता 2 रिक्षा बघतो. नाही नाही बाबा, 2 नका, एकच रिक्षा सांगा. त्याचं काय आहे ना, सिंचूच्या घरून मला फोन आला होता. ते म्हणाले की अशा अवस्थेत तिला ना रिक्षाने घेऊन जाऊ नका, तर ते गाडी पाठवत आहे. एक रिक्षा आली की तुम्ही जा, आम्ही येतो मागून. हॅरी, त्यात आई बाबा पण येऊ शकतात ना. पण तुला चालेल का हे? ऑफकोर्स हॅरी, त्यात काय विचारायचंय? आई, तुम्ही ह्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. डंबोस आहे हा जरा. तुम्ही आणि बाबा आमच्यासोबत आमच्याच गाडीत या ना. ओके, चला चल या, आम्ही बाहेर थांबतो. या. लक्ष्मी, काय करायचं? जायचं त्यांच्या बरोबर? नाही गेलो तरी बरं दिसणार नाही ना. मुलं चुकीची वागली तरी आपणच सांभाळून घ्यायचंय ना. नका मनाला लावून घेऊ. काकू प्लीज, हे बघा, मला माहितीये मी खूप हट्ट करतेय,
पण तरीही मला असं वाटतंय की आपण नेऊयात ना आजोबांना आपल्याबरोबर. त्यांना छान वाटेल. अगं आपण आप्पांना बाहेर कुठे घेऊन जात नाही. देवीचा उत्सव किंवा असं काही असेल ना तर आप्पा घरूनच देवाला नमस्कार करतात. पण असं का काकू? प्लीज प्लीज नेऊयात ना आपण आजोबांना पण. अगं तनू नाही, ते फार वेळ बसू शकत नाही. त्रास होतो त्यांना. अगं मी पाहते ना त्यांना इतकी वर्ष, त्रास होतो त्यांना. विश्वास ठेव, माझ्यावर नाही जमणार त्यांना. काकू मी तुम्हाला खात्रीने सांगते, आजोबांना 4 लोकांमध्ये गेल्यावर खरंच खूप छान वाटतं. आणि आज जर का आपण आजोबांना महाशिवरात्रीच्या या कार्यक्रमाला घेऊन गेलो तर त्यांना काही त्यांच्या ओळखीची माणसं भेटतील, काही अनोळखी भेटतील, पण त्यांच्यासोबत बसून त्यांच्यासोबत वेळ घालवून त्यांना छान वाटेल. म्हणून म्हणतेय मी, प्लीज नेऊयात ना आपण आजोबांना आपल्यासोबत. मला तरी वाटतं आजोबांनी आज आपल्यासोबत यायलाच हवं. काकू कसला एवढा विचार करताय? हे बघा, मी तुम्हाला खात्रीने सांगते, तिथे आजोबांची पूर्ण काळजी मी घेईन. मग तर झालं. प्लीज. आजोबा तुम्हाला पण आमच्या सोबत यायचंय ना? हो ना? बघा काकू, एवढ्या कमी दिवसात किती जीव लावलायस ग आप्पांना. ठीक आहे, तू म्हणतेस ना, घेऊन जाऊयात आप्पांना. आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण माझ्या समोर येत असताना मला माझ्या कुटुंबातले सगळे लोक तिथे हवे आहेत, अगदी या नवीन कुटुंबातले सुद्धा. अगं काय चाललंय वेणा तुझं? हा, घरातल्या घरात चालतेस ना, बघून चाल ना. अहो तुम्हालाच बघायला आले होते मी. काय झालं? ऐका, महाशिवरात्री निमित्त गाडेपाटलांकडे पूजा आहे. हा. मग तिथे जाताना आपल्याला काहीतरी भेटवस्तू आहेर घेऊन जावं लागेल. हं? ए उगाच काहीतरी नसत्या सवय लावू नकोस त्यांना. अरे काय लग्न आहे का वाढदिवस आहे आहेर वगैरे घेऊन जायला? महाशिवरात्रीची पूजा आहे, आहेर कशाला पाहिजे? आणि मला सांग, महादेवाला आपण पामर काय देणार? हा? जास्तीत जास्त एखादं बेलाचं पान घेऊन जाऊ, बस झालं. देवाच्या कार्यात पण कंजूशी का? किमान लिटर भर दूध न्यावं लागेल. लिटर भर एवढं दूध घेऊन जायचं नाही, कळलं तुला? हा, मला नाही बाई तुमच्यासारखं वागता येणार. जनाची नाही तर मनाची आहे मला. ते काही नाही, मी जाताना दूध घेऊन जाणारच. हा बरं बरं ठीक आहे, दूध घेऊन जा, वाटीवर घेऊन जा. त्याच्यापेक्षा एक थेंब जास्त नेऊ नकोस, तुला सांगतो. वाटीभर काय? हो. आणि दक्षिणा? दक्षिणा द्यायची. दक्षिणा मी देणार, तू अजिबात द्यायची नाही. 11 रुपये दक्षिणा द्यायची, कळलं? तुम्ही एक काम करा बरं, त्यापेक्षा घरीच थांबा. बाय माझी, कसं काय ओळखलंस तू माझ्या मनातलं? आणि हे काय पीठ बीठ किती काम करतेस तू? हा ठीक आहे, मी थांबतो घरी. चला झाली बाबा माझी सुटका. सुटका? कसली सुटका? तुमच्यासाठी महाशिवरात्री निमित्त मी एवढा निर्जळी उपवास करते आणि तुम्हाला साधी माझ्यासोबत पूजेला यायला कटकट वाटतेय. मी तिथे येऊन करू काय ते सांग ना. तिकडे येऊन काय देवाच्या पायाच पडायचंय ना. तिकडे येऊन जे मागायचं ते इकडच्या देवाच्या पाया पडतो आणि मागतो. हा, इकडे प्रार्थना करतो, काय त्यात? मग तुम्ही एक काम करा, घरीच थांबा. तसंही आजीजवळ बसायला कुणीच नाहीये, त्यांच्याजवळ बसायला तरी होईल. म्हणजे मी घरी थांबून पण काम करू? शाणी आहेस. काम काय आहे त्यात? बसूनच तर राहायचंय ना. आणि तिच्याजवळ बसणार तुम्ही नाही तर दुसरं कोण आहे? वहिनी कशाला टेन्शन घेताय? काम मी करते सगळी. आरती, तू? अहो कालच आई बोलल्या होत्या मला का वहिनींना जर पूजेला जायचं असेल तर आजींची काळजी घ्यायला तूच घरी जा म्हणता ना आले.